गुन्हा रजिस्टर नंबर 73/2026 या गुन्ह्याचा तपास एसआयटीच्या मार्फतीने करण्याबाबत आदेशित केलं होतं. त्यानुसार दिनांक 20 मार्च 2026 या तारखेपासून तो गुन्हा आणि त्याशिवायचे 10 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे एसआयटीकडे तपासाला आहे. सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून 2 पोलीस उपअधीक्षक आहेत, जे माझ्यासोबत दोघे इथं उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असं एकूण 24 लोकांचं आपलं तपास पथक आहे. त्यापैकी काही लोक इथं उपस्थित आहेत, काही लोक उपस्थित राहू शकलेले नाही. अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे. या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास हा एसआयटी करत आहे, 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. आणि अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे 2 गुन्हे दाखल आहेत. त्या 2 गुन्ह्यांचा देखील तपास एसआयटी करत आहे. त्यामुळे 9 गुन्हे अशोक खरातच्या विरोधातले आणि विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत. गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी आमच्याकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसची इतर रिलिव्हंट कलम याप्रमाणे दाखल आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे एसआयटीकडे तपासाला आहेत. आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडे आपण विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता, खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता, महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता, त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीनं ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता असं आपल्याला निष्पन्न होतं. महिला अत्याचाराच्या संदर्भाने दाखल 8ही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसाने समोर आलेले आहेत आणि त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्याच्यामुळेच आपण आरोपीवरती कायदेशीर कारवाई करू शकत आहोत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीनं अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य तर आहेच, पण त्याचबरोबर माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत. त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खाजगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच न्याय संस्थेनं वारंवार ॲब्सोल्यूट बॅन ऑन आयडेंटिटी डिस्क्लोजर अशी भूमिका ठेवलेली आहे. अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदा बाबतीत देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाज माध्यमातून झाला आहे अशा प्लॅटफॉर्मवरून ती माहिती हटवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत. पीडिता किंवा कुटुंबियांच्या मुलाखती घेण्यास बंदी आहे. अंतिम निकाल येण्यापूर्वीच आरोपीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आणि माध्यमांद्वारे चालवणारा खटला, ज्याला आपण मीडिया ट्रायल असं म्हणतो, अशी परिस्थिती निर्माण करणारे किंवा केवळ तर्कवितर्काच्या आधारित वार्तांकन टाळावे असे निर्देश देखील माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहेत. कलम 72 BNS लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड करणाऱ्यांना शिक्षेस पात्र ठरवते. अनुच्छेद 21 भारतीय संविधान पीडितेचा जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि प्रतिष्ठेचा अधिकार यांचे संरक्षण करते. जुलै 2025 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका महिला वकिलाचे
तिच्या संमतीशिवाय चित्रण केलेले खाजगी स्वरूपाचे फोटो व्हिडिओ तात्काळ 48 तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश दिलेले होते. अशा प्रकारची सामग्री रोखणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं न्यायालयाने त्यावेळेला अधोरेखित केलं होतं. एसआयटीकडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत जे प्रसारित झाले होते त्याच्या एकूण 4650 लिंक्स एसआयटीच्या सायबर टीमने, आपली जी टीम आहे 24 लोकांची, यामध्ये 4 लोकांची सायबर टीम आहे. या सायबर टीमचं पूर्ण वेळ कर्तव्य हे होतं की प्रत्येक काही मिनिटांनी काही नवीन अपलोड झालंय का ते शोधणं आणि त्याला रिपोर्ट करणं. सो आपली ही जी एसआयटीची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने आतापर्यंत 4650 लिंक्स या डिलीट करून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झाले आहेत. सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका विनयभंगाच्या प्रकरणाशी संबंधित बदनामीकारक स्वरूपाच्या सोशल मीडिया पोस्ट्स काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आरोपीची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि त्याला निपक्ष सुनावणी मिळण्याची खात्री करण्यासाठी न्यायालयाने ही स्टेप घेतली. एसआयटीकडे असणारे सर्वच तपास हे अतिशय संवेदनशील प्रकारचे असल्यामुळे त्याविषयीची जी माहिती आपल्याला सांगणं शक्य आहे ती माहिती मी आपणास याद्वारे दिलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या प्रकरणाविषयी अनेक प्रश्न आहेत, मला त्याची पूर्णतः कल्पना आहे. त्यापैकी बहुतांश प्रश्नांना स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.